तो वन्स अगेन व्हेरी वार्म वेलकम. यस, या ठिकाणी यस कोण कोण प्रेझेंट आलंय? नेहा आहे, प्रसाद आहे, सानिका आहे, सानिया आहे, सुबोध आहे, त्याच्यानंतर सिंथिया आहे अँड ऑल द स्टुडंट्स हु आर सिटिंग इन द ऑफलाईन क्लास. तर राजांनो, मागच्या लेक्चर मध्ये आपण काय डिस्कस केलं, एका 2 मिनिटांमध्ये रिव्हिजन करूया आणि त्याच्यानंतर आजच्या लेक्चरला आपण स्टार्ट करूया. आज आपला ऑसिलेशन चॅप्टर एंड होईल. ओके, एक शेवटचं एक डेरिव्हेशन बाकी आहे, आज आपण कंप्लीट करूया आणि ऑसिलेशन चॅप्टरला आपण एंड करूया. तर सर्वात पहिल्यांदा आपण बघितलं, काय बघितलं या ठिकाणी? सर्वात पहिल्यांदा आपण एक डेरिव्हेशन बघितलं. कोणतं डेरिव्हेशन? कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अँड यस, डेरिव्हेशन नाही, या ठिकाणी आपण ग्राफ बघितलेला आहे. मी डेरिव्हेशन म्हणलं की तुम्ही डेरिव्हेशन म्हणायचं नाही. ओके, दिसतंय का इथे ग्राफ दिसतोय सर? ओके, सो या ठिकाणी ग्राफ बघितला आपण, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी विथ द डिस्प्लेसमेंट. तर या ठिकाणी सर्वात महत्वाचा मुद्दा होता कायनेटिक एनर्जी व्हॅरी कशी होते, म्हणजे मेन पोझिशनला काय असते, एक्स्ट्रीम पोझिशनला काय होते, चेंज कशी होते, या गोष्टी आपण डिस्कस केल्या आणि या ग्राफ पेपरवर आपण काय केलेले आहेत, प्लॉट केलेले आहेत. ओके, सो दिस इज द क्वेश्चन आणि दिस वॉज द क्वेश्चन अँड दॅट क्वेश्चन वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट. 2 मार्कासाठी आपण याला हे केलं, इम्पॉर्टंट मार्क केलता. त्याच्यानंतर आपण बघितलं सिंपल पेंडुलम काय असतो. याच्यामध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलं होतं. काय समजावून सांगितलं होतं? आयडियल सिंपल पेंडुलम आणि प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम याच्यामध्ये डिफरन्स काय असतो. त्याच्यानंतर कोनिकल पेंडुलमचं पण मी या ठिकाणी रिकॉल्युशन केलं. ओके, आणि कोनिकल पेंडुलम आणि सिंपल पेंडुलम याच्यामध्ये काय फरक असतो, या बी गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या. So this was the very introductory part of the simple pendulum. That is the time period of the simple pendulum. आणि त्याच्यानंतर आपण obtain the expression for the time period of the simple pendulum. आपण हे डेरिव्हेशन बघितलं होतं. ओके, याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण काय बघितलं, डेफिनेशन ऑफ द टाइम पिरियड ऑफ द सिंपल पेंडुलम. त्याच्यानंतर महत्वाचा इम्पॉर्टंट पॉइंट होता याच्यामध्ये डायग्राम. ओके, डायग्राम इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता काही काही मुलांना कसं होतं, डायग्राम लक्षात राहत नाही, भरपूर साऱ्या गोष्टी होतात. आता हे तुमच्यावर आहे, डायग्राम लक्षात कशी ठेवायची, काही नाही. जर समजा तुम्ही जास्त वेळ जर प्रॅक्टिस केली तर मला वाटत नाही की तुम्हाला डायग्राम लक्षात राहणार नाही. ओके, यू हॅव टू प्रॅक्टिस. ओके, इच अँड एव्हरी डे. तर या ठिकाणी सर्वात महत्वाची डायग्राम काय होती, या सिंपल पेंडुलम होतं आणि सिंपल पेंडुलमला आपण ऑसिलेट केलं. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं रिस्टोरिंग फोर्स इक्वल्स टू मायनस mg sin थीटा, ऑल द थिंग्स आपण सगळ्या डिस्कस केल्या आणि फायनली फॉर्म्युला आलता t इक्वल्स टू 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ द एल अपॉन जी. हा सर, मग ह्याच्यामध्ये मला सांगा यल काय आहे रे, व्हॉट इज द यल? हा जो तुम्हाला फॉर्म्युला दिसतोय, यस, गौर से देखिए इस फॉर्मूले को, छोड़ना नहीं है. t इक्वल्स टू 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ द एल अपॉन जी. हा जो फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्यामध्ये मला सांगा यल काय आहे, व्हॉट इज द जी, जी काय आहे आणि यल काय आहे. यस, माईक ऑन करून सांगायचं मला. ओके, जी काय आहे आणि यल काय आहे. Sir, L is equal to radius. Yes, L is the radius. Okay. Then, and G is the mass of a bob. नाही, मास नाही. मास तर आपण एम कन्सिडर केले ना या ठिकाणी, बघा. ओके, हा, मला वाटतंय याचे स्क्रीनशॉट तुम्ही घेतले नव्हते, त्याच्यामुळे तुम्हाला काही कन्सेप्ट विसरले असतील. यस, ये तो जाहिर सी बात है यार. सर, अगर हमने लिख के नहीं लिया तो हमें याद कैसे होगा. ओके, डोंट वरी. आज तुम्हाला स्क्रीनशॉट म्हणजे आज तुम्हाला पूर्ण मी पीडीएफ सेंड करणार आहे, आपली रनिंग पीडीएफ ऑसिलेशनची. हा, तर या ठिकाणी बघा, एमजी म्हणजे काय होतं, वेट ऑफ द बॉब होतं. मग या एमजी मधला जो यम असतो तो काय असतो, मास असतो. मग जी काय असतो रे, यम आणि जी. ओके, याच्यामधला जी हा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असतो ना. येस सर. हा, आणि याच्यानंतर एक गोष्ट महत्वाची आहे, कोणती, यल. व्हॉट इज द यल? यस, एका मुलीने सांगितलं या ठिकाणी रेडियस आहे, चालतं. बट सर्वात पहिल्यांदा यल काय आहे, नंतर रेडियस बनली, त्याच्यानंतर काय होती, सर्वात पहिल्यांदा काय होती, ती लेंथ होती. बरोबर आहे. आणि लेंथला जेव्हा आपण या ठिकाणी बॉब अटॅच केलेला आहे आणि याला समजा जर आपण असं फिरवलं, ऑसिलेट केलं, तर या ठिकाणी ही रेडियस बनते. येते लक्षामध्ये? म्हणजे सर्वात पहिल्यांदा काय आहे, लेंथ ऑफ द स्ट्रिंग आहे. तर आता या ठिकाणी क्वेश्चन बघा, क्वेश्चन 2 मार्काचा काय विचारलाय आणि तो क्वेश्चन आज आपल्याला डिस्कस करायचा. काय आहे क्वेश्चन सर, मला बघायचं क्वेश्चनला. अरे बघ, तुमच्यासाठीच आहे, बघा काय रे क्वेश्चन. व्हॉट आर द फॅक्टर्स ऑन विच टाइम पिरियड ऑफ द सिंपल पेंडुलम डिपेंड्स. असे कोणते फॅक्टर आहेत
येस, जी हा, असे कोणते फॅक्टर आहेत ज्या फॅक्टर्सवर टाइम पिरियड ऑफ द सिम्पल पेंडुलम हा डिपेंड आहे. म्हणजे हा जो कॅपिटल टी आहे, एक मिनिट, येस, आवाज येतोय माझ्या सर्वांना? येस सर. हा सर. हा, तर या ठिकाणी आपलं जे ब्राउझर होतं, ब्राउझर थोडं हँग मारत होतं, त्याच्यामुळे विचारत होतो. हा, तर बघा क्वेश्चनचा मिनिंग बघा, व्हॉट आर द फॅक्टर्स ऑन विच टाइम पिरियड ऑफ द सिम्पल पेंडुलम डिपेंड्स. असे कोणते फॅक्टर्स आहेत ज्याच्यावर टाइम पिरियड ऑफ द सिम्पल पेंडुलम डिपेंड्स आहे. सो टी इज डिपेंड्स आहे, बरोबर आहे. तर फॉर्म्युला काय आहे, टी इक्वल्स टू 2π इंटू अंडर रूट ऑफ द एल अपॉन जी. हा सर हा फॉर्म्युला होता. येस, करेक्ट. टी इक्वल्स टू 2π इंटू अंडर रूट ऑफ द एल अपॉन जी. त्याच्यानंतर त्यांनी विचारले ऑर मध्ये क्वेश्चन, स्टेट द लॉज ऑफ द सिम्पल पेंडुलम. या ठिकाणी बघा ऑर मध्ये क्वेश्चन, स्टेट द लॉज ऑफ द सिम्पल पेंडुलम. सिम्पल पेंडुलमचे लॉज कोणकोणते आहेत? आपण सिम्पल पेंडुलम काल बघितलं. यस, मग या सिम्पल पेंडुलमचे लॉज कोणकोणते आहेत हे आपल्याला डिस्कस करायचे. ओके, याच्यामध्ये फक्त 4 लॉज आहेत आणि हे 4 लॉज एकदम इझी आहेत. आता तुम्ही म्हणताल सर इझी म्हणजे किती इझी असू शकतात? इझी म्हणजे यार खूपच इझी. जसं तुम्हाला चालता येते, तुम्हाला बोलता येते, ओके, तुम्हाला जेवता येते, मग तेवढेच इझी आहेत, बस विषय मिटला. लक्षामध्ये, जसं चालणं सोपं आहे कारण की आपण चालायला शिकलोय, तसंच हे लॉज सोपे आहेत. मग हे लॉज आपल्यासाठी कसं काय सोपे सर? कारण की या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे ना राव, टी इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे, टी इक्वल्स टू 2π इंटू अंडर रूट ऑफ द एल अपॉन जी. मग मला सांगा, सर्वात पहिल्यांदा जर मी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट ठेवलं आणि हे 2π तर ऑलरेडी कॉन्स्टंट आहे, तर या ठिकाणी टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द, मी अंडर रूट ऑफ द एल लिहू शकतो का? टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अंडर रूट ऑफ द एल लिहू शकतो का? या ठिकाणी काय आहे, जी हा कॉन्स्टंट आहे आणि 2π काय आहे, कॉन्स्टंट आहे. सो दीज आर द कॉन्स्टंट, असं मी लिहू शकतो का? यस, सर्वांना मान्य आहे? येस सर. येस सर. सर्वांना? हा, काही मुलांना समजलं असेल, सर्वांना मान्य पाहिजे. ओके, कारण की या ठिकाणी बघा टी इक्वल्स टू 2π इंटू अंडर रूट ऑफ द एल अपॉन जी. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा कॉन्स्टंट घेता, आता तुम्ही काय घेतलेलं आहे या ठिकाणी सर 2π द कॉन्स्टंट आहे, ऑफकोर्स तो कॉन्स्टंट आहे. मग जर समजा तुम्ही ग्रॅव्हिटीला जर कॉन्स्टंट घेतलं आणि हे कॉन्स्टंट जर समजा तुम्ही रिमूव्ह करत असाल फॉर्म्युल्यावरून, हे कॉन्स्टंट आहे असू द्या, बट कॉन्स्टंटला तुम्ही जर रिमूव्ह करत असाल तर तुम्ही या ठिकाणी प्रोपोर्शनॅलिटी साइन घेता, म्हणजे टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अंडर रूट ऑफ द एल. त्याच्यानंतर सेकंड केस मध्ये मी काय घेतो, तर हा पहिला नियम झालेला आहे आणि यालाच तुम्हाला वर्डिंग मध्ये लिहायचंय. कसं लिहायचंय? द टी म्हणजे काय, टाइम पिरियड ऑफ द सिम्पल पेंडुलम. हा अल्फा साइन म्हणजे काय, डायरेक्टली प्रोपोर्शनल सर. ओके, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कशाच्या, अंडर रूट ऑफ द एल म्हणजे काय, लेंथ ऑफ द सिम्पल पेंडुलम. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, यस, काय म्हणायचंय, द टाइम पिरियड ऑफ द सिम्पल पेंडुलम दॅट इज द कॅपिटल टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द लेंथ ऑफ द सिम्पल पेंडुलम. त्याच्यानंतर जर समजा तुम्ही 2π ला कॉन्स्टंट ठेवलं, कॉन्स्टंट ठेवायची गरजच नाही यार, तो कॉन्स्टंट आहेच. आणि त्याच्यानंतर जर समजा तुम्ही लेंथ ऑफ द सिम्पल पेंडुलम कॉन्स्टंट ठेवलं आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज केली, म्हणजे एल कॉन्स्टंट आहे, 2π कॉन्स्टंट आहे, तर या ठिकाणी फॉर्म्युला म्हणतो टी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ द जी. बरोबर आहे, कारण की बाकीच्या गोष्टी कॉन्स्टंट आहेत आणि फक्त ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज होते. मग यालाच तुम्हाला वर्डिंगच्या फॉर्म मध्ये लिहायचंय. यस, सो हा पहिला नियम झाला आपला. यस, हाइलाइटर कहां पर गया, चल भाई जल्दी चल. यस, हमें आज चॅप्टर को एंड करना है. तर या ठिकाणी हा सेकंड रूल झाला. सेकंड रूल काय रे, टाइम पिरियड ऑफ द सिम्पल पेंडुलम. हा टी म्हणजे काय, अरे टी म्हणजे टाइम पिरियड. ओके, कुणाचा, सिम्पल पेंडुलमचा. विषय मिटला. द टाइम पिरियड ऑफ द सिम्पल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द, असं म्हणायचं नाही. का म्हणायचं नाही, कारण की 1 अपॉन आहे. मग 1 अपॉन असेल तर काय घ्यायचं, याला इनव्हर्सली प्रोपोर्शनल घ्यायचं. यस, लक्षात येते सर्वांच्या. म्हणजे टाइम पिरियड ऑफ द सिम्पल पेंडुलम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द ग्रॅव्हिटी दॅट इज द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी घ्यायचं. यस, 2 नियम सर्वांच्या लक्षात आले? येस सर. ओके, येस सर. आता तिसरा नियम काय बघा, टी इक्वल्स टू 2π इंटू अंडर रूट ऑफ द एल अपॉन जी. हा सर, हे ते फॉर्म्युला आहे कशाचा, टाइम पिरियड ऑफ द सिम्पल पेंडुलमचा. मग मला सांगा, या ठिकाणी आता जो आपण बॉब अटॅच केलता, हा ठीक आहे, या स्ट्रिंगची लेंथ एल होती,
म्हणजे टाइम पिरियड हा यल वर डिपेंड आहे हे फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला दिसत आहे. म्हणून आपण म्हणू शकतो टाइम पिरियड डिपेंड्स ऑन द लेंथ ऑफ द सिम्पल पेंडुलम अँड द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग एक गोष्ट या ठिकाणी मला लक्षात म्हणजे मला सांगा या ठिकाणी, जर समजा आपण बॉबचं मास वाढवलं रे आणि बॉबचं समजा आपण मास कमी केलं तर बॉब आपण छोटा केला, लेंथ तेवढी ठेवली. ओके, बॉबचं आपण मास समजा कमी जास्त केलं आणि आपण लेंथ तेवढी ठेवलेली आहे, तर या ठिकाणी काय होईल, टाइम पिरियड चेंज होईल का? कारण की फॉर्म्युल्यामध्ये एम दिलाय का त्यांनी? फॉर्म्युल्यामध्ये त्यांनी एम दिलेला आहे का? नो सर. हा, फॉर्म्युल्यामध्ये एम नाहीये. मग या ठिकाणी तुम्ही एम ला वाढवा का कमी करा काही फरक पडत नाही. ओके, म्हणजे तुम्हाला थर्ड पॉइंट लिहिता येईल, टाइम पिरियड ऑफ द सिम्पल पेंडुलम डज नॉट डिपेंड्स ऑन द मास ऑफ द बॉब, असं लिहू शकतो मी, कारण की एम नाहीये फॉर्म्युल्यामध्ये. त्याच्यानंतर थर्ड लॉ ऑफ द सिम्पल पेंडुलम काय होईल, टाइम पिरियड ऑफ द सिम्पल पेंडुलम डज नॉट डिपेंड्स ऑन द मास ऑफ द बॉब. आणि त्याच्यानंतर आता फोर्थ नंबरचा पॉइंट बघा, या ठिकाणी थीटा आहे का रे? आता या कोनिकल सिम्पल पेंडुलमला आपण विथ अँगल थीटाने डिस्प्लेस केलेला आहे. मग फॉर्म्युल्यामध्ये थीटा आहे का? नाही. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला म्हणायचंय द टाइम पिरियड ऑफ द सिम्पल पेंडुलम डज नॉट डिपेंड्स ऑन द एम्प्लिट्यूड ऑफ द ऑसिलेशन. एम्प्लिट्यूड ऑफ द ऑसिलेशन म्हणजे थीटा. ओके, इफ द थीटा इज व्हेरी स्मॉल. येते लक्षामध्ये? मग या 4 लॉजला तुम्हाला लिहायचंय आणि यालाच म्हणायचं द फॅक्टर्स ऑन विच टाइम पिरियड ऑफ द सिम्पल पेंडुलम डिपेंड. आणि हेच फॅक्टर आहेत. यस, जी हाँ, यही है वो शख्स. कौन कौन से? नंबर 1, नंबर 2, नंबर 3 अँड नंबर 4. आणि या 4 फॅक्टर्स काय असतो, टाइम पिरियड हा काय असतो. यस, मीन्स हा लॉ आहे टाइम पिरियड ऑफ द सिम्पल पेंडुलमचा. दॅट इज द स्टेट द लॉज ऑफ द सिम्पल पेंडुलम. म्हणजे काय काय लॉज आहे? टाइम पिरियड हा डिपेंड आहे सर कशावर? पहिल्यांदा अंडर रूट ऑफ द यल आहे. टाइम पिरियड हा डिपेंड आहे सर कशावर? इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ ग्रॅव्हिटी आहे. टाइम पिरियड हा डिपेंड नाही सर कशावर? मासवर. आणि टाइम पिरियड हा डिपेंड नाही सर कशावर? यस यस, कशावर? अरे हे काय आहे? थीटा म्हणजे काय आहे? एम्प्लिट्यूड आहे. ओके, इथे लक्षामध्ये? यस, दॅट इज द डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑसिलेशन असं तुम्ही म्हणू शकता. किंवा एम्प्लिट्यूड सोडा, मग या ठिकाणी थीटा सोडा, या ठिकाणी कॅपिटल ए आहे का? एम्प्लिट्यूड दिले का त्यांनी? नाहीये. म्हणजे एम्प्लिट्यूड वर डिपेंड नाहीये टाइम पिरियड. ओके, तर हे 4 आता आपल्याला काय करायचे, हे 4 जे स्टेटमेंट आहेत जस्ट आपल्याला वर्डिंगच्या फॉर्म मध्ये लिहायचे. यस, लिहिता येईल सर्वांना? या सर्वांना समजलंय का? एकदा मला लगेच सांगा. ओके, चलो. येस सर. यस, दॅट्स अ व्हेरी गुड. ओके, आता हेच आपल्याला जे स्टेटमेंट आहेत ते स्टेटमेंट आपल्याला वर्डिंगच्या फॉर्म मध्ये लिहायचंय आणि 2 मार्क्स ते एकदम आपले 2 मार्क्स फिक्स आहे. 2 मार्क्स आपल्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. चला ठीक आहे, तर याच्यामध्ये पहिला नियम लिहा, पहिला लॉ लिहा. तर तुम्हाला पहिला लॉ लिहायचा आहे. यस, द टाइम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम, द टाइम पिरियड ऑफ, माझ्यासोबत लगेच लिहा, द टाइम पिरियड ऑफ simple pendulum is directly proportional to, okay, is directly proportional to काय रे? या ठिकाणी लिहितो बघा, t is directly proportional to the under root of the l. आणि या ठिकाणी कॉन्स्टंट काय आहे? as 2π and g are constant. ओके, जर समजा 2π आणि g हे काय असतील? कॉन्स्टंट असतील तरच आपल्याला असं म्हणता येईल, अन्यथा म्हणता येत नाही. यस, द टाइम पिरियड ऑफ द सिम्पल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ काय आहे? लेंथ ऑफ द सिम्पल पेंडुलम. यस, लेंथ ऑफ सिम्पल पेंडुलम. सिम्पल पेंडुलम. Therefore मी असं म्हणू शकतो का, t is directly proportional to the l as 2π and g are the constant. ओके, ठीक आहे, याचा एक स्क्रीनशॉट घ्या किंवा घ्यायची काही आवश्यकता नाहीये, आज तुम्हाला पीडीएफ भेटणारच आहे. हा झालं सर्वांचं? येस सर. ओके, आता सेकंड नियम सांगा राजांनो, तुम्ही सांगा मला. चला मी लिहितो, सांगा बरं कोण सांगेल? बघा, आता याचं जे मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे, टी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग सांगा बरं काय लिहिताय मला?
Yes, the time period of the simple pendulum. The time period of simple pendulum. Simple pendulum is काही डायरेक्टली का इनवर्सली रे? लवकर सांगा चला. Inversely. Yes, very good. Is inversely proportional to. Is inversely proportional to square root of. Yes, square root of acceleration due to gravity. Acceleration due to gravity. Capital small g म्हणजे काय असतं? Acceleration due to gravity असतं. Therefore t is inversely proportional to the under root of g, as या ठिकाणी काय आहे 2 pi and l are constant. या ठिकाणी समजा याला जर आपण कॉन्स्टंट मेंटेन केलं तर असा आपला लॉ बनू शकतो. त्याच्यानंतर तिसरा नियम काय सांगतो? मासचा आपला. बरोबर आहे. दॅट इज द टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डज नॉट डिपेंड ऑन द मास ऑफ द बॉब. ओके, या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय the time period of simple pendulum. The time period of simple pendulum does not depends on. Okay, किंवा doesn't depend on, does not depends on mass of the bob. Yes, mass of the bob. That is the small m. इथे लक्षामध्ये. Yes. आणि चौथा नियम काय सांगतो रे? Yes, what is the fourth नियम? That is the fourth law. स्टार्ट करतोय. तर फोर्थ नियम काय आहे? अँप्लिट्यूडचा आहे. ओके, तर तुम्हाला लिहायचं या ठिकाणी डज नॉट डिपेंड्स ऑन द टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. The time period of simple pendulum does not depends on कशावर डिपेंड नसतो? Yes, does not depends on amplitude of the SHM. amplitude से फॉर्म्युल्यामध्ये आहे का रे? अरे हा जो फॉर्म्युला आहे t equals to 2 pi into under root of the L upon G. याच्यामध्ये तुम्हाला अँप्लिट्यूड दिसतंय का? नाहीये सर, प्रश्नच नाहीये. फक्त L आणि G दिसतंय. मग तेच तुम्हाला लिहायचंय. बस विषय संपला. The time period of the simple pendulum does not depends on the amplitude of oscillation. आणि इन ब्रॅकेट मध्ये तुम्हाला लिहायचंय फॉर अ स्मॉल अँप्लिट्यूड. ओके, फॉर अ स्मॉल अँप्लिट्यूड. फक्त स्मॉल अँप्लिट्यूड साठी, फॉर स्मॉल अँप्लिट्यूड. Yes. So these are the 4 laws of the simple pendulum. That is the factors on which, अरे हेच फॅक्टर आहेत. Yes, ज्याच्यावर टाइम पिरियड ऑफ द सिंपल पेंडुलम काय असतो? डिपेंड्स असतो. म्हणजे कुणावर डिपेंड असतो आणि कुणावर डिपेंड नाही हे आपण सगळं या ठिकाणी एकदम डिटेल मध्ये लिहिलेलं आहे. येस, सर्वांना एकदम व्यवस्थित अंडरस्टँड झाला कन्सेप्ट? येस सर. ओके, त्याच्यानंतर आता तुम्हाला लिहायचंय पुढचा जो कन्सेप्ट आहे तो आहे सेकंड हँड पेंडुलम. टायटलला सर्वांनी एक मिनिट, रेकॉर्डिंगला मी चालू केले ना, स्टार्ट करतोय. याच्यानंतर पुढचा क्वेश्चन लिहा. पुढचा क्वेश्चन आहे लेंथ ऑफ द सेकंड हँड पेंडुलम किंवा सेकंड पेंडुलम असं मी तुम्हाला म्हणता येईल. या ठिकाणी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो 2 मार्कासाठी. ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द लेंथ ऑफ द सेकंड पेंडुलम. ओके, 2 मार्काचा क्वेश्चन आहे. राईट डाउन द क्वेश्चन, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर length of the second pendulum. आता सेकंड पेंडुलम काय असतो हे आपल्याला डिस्कस करायचंय. अरे एकदम इजी आहे, डरने की कुछ बात नहीं है. एसपी सर आपके साथ है यार, तो क्या डर रहे हैं? हा चला ठीक आहे. तर या ठिकाणी बघा क्वेश्चनचा एकदम मीनिंग जाणून घ्या पहिल्यांदा. ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द लेंथ ऑफ द सेकंड पेंडुलम.
आता या ठिकाणी आपण सीखला सर सिंपल पेंडुलम हमने यहाँ पर पढ़ा है, लेकिन ये सेकंड पेंडुलम क्या भानगड है ये तो हमें पता नहीं है. डोंट वरी. बघा या ठिकाणी आपला सिंपल पेंडुलम होता. हा सर सिंपल पेंडुलम होता. मग या सिंपल पेंडुलमचा जर समजा टाइम पिरियड, ओके टाइम पिरियड म्हणजे तुम्हाला सांगितलंय म्हणजे या सिंपल पेंडुलमला त्याच पोझिशन मध्ये येण्यासाठी किती टाइम लागतो याला आपण काय म्हणतो, टाइम पिरियड ऑफ द सिंपल पेंडुलम म्हणतो. यस. मग या ठिकाणी हा आपला पेंडुलम आहे, सिंपल पेंडुलम आहे. मग जर समजा या पेंडुलमचा टाइम पिरियड हा 2 सेकंद असेल, काय सांगितलं मी 2 सेकंद. यस. जर समजा या पेंडुलमचा टाइम पिरियड हा 2 सेकंद असेल तर अशा पेंडुलमला काय म्हणायचं, सेकंड्स पेंडुलम म्हणायचं. ओके अशा पेंडुलमला काय म्हणायचं, सेकंड्स पेंडुलम म्हणायचं. ओके डेफिनेशन लिहून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला लेंथ ऑफ द सेकंड पेंडुलम काय करायचंय, डिराईव्ह करायचंय. आणि या क्वेश्चनला पण IMP मार्क करा. कधी कधी राजांनो याच्यावर न्यूमरिकल विचारतात. यस फाइंड आउट द लेंथ ऑफ द सेकंड पेंडुलम. एकदम इझी आहे आणि ती कॉन्स्टंट असते. कुठे बी जा ती कॉन्स्टंट असते. हा ग्रॅव्हिटीवर तर डिपेंड असतेच ती ऑफकोर्स यार. हा या ठिकाणी IMP क्वेश्चन आहे आणि हा 2 मार्क. कधी कधी डिफाइन अँड ऑब्टेन द एक्सप्रेशन म्हणतील. ओके तर या ठिकाणी यस डेफिनेशन लिहा. द सिंपल पेंडुलम हुज पिरियड इज 2 सेकंड. द सिंपल पेंडुलम एक सिंपल पेंडुलमच असतो. द सिंपल पेंडुलम whose period is 2 second okay is called, त्याला काय म्हणायचं, is called seconds pendulum. is called as the second pendulum. आता याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स काय आहे का रे. यस त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं या ठिकाणी टाइम पिरियड T इक्वल्स टू 2 सेकंड लिहायचंय. यस इथपर्यंत सर्वांना अंडरस्टँड झालंय एकदम व्यवस्थित. यस और नो. येस सर. ओके मग मला सांगा टाइम पिरियड ऑफ द सिंपल पेंडुलमचा जनरल फॉर्म्युला. टाइम पिरियड इज गिवन बाय, टाइम पिरियड ऑफ पेंडुलम इज गिवन बाय. फॉर्म्युला सांगा बरं. आता मी सांगितलेला फॉर्म्युला टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम 2 pi under root L upon G. Yes, that's a very nice answer. T equals to 2 pi into under root of the L upon G. Yes, correct. Time period of the simple pendulum is given by. क्या है फॉर्मूला सर, क्या है फॉर्मूला बोलिए जल्दी. आता तो सांगितला T equals to, yes, हाइलाइटर. यार ये अपना हाइलाइटर ऐसे बीच बीच में कर रहे हैं तो कैसे चलेगा. हाँ T equals to 2 pi into under root of the L upon G आहे. मग T किती आहे रे, 2 सेकंद आहे म्हणजे या ठिकाणी 2 येणार आहे. 2 इक्वल्स टू काय येणार आहे, 2 pi into under root of the L upon G येणार आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर L upon G. आता हे 2 कॅन्सल झालं. बरोबर आहे. हा सर 2 कॅन्सल झालं. त्याच्यानंतर आता मी काय करतो, दोन्ही साईडचा स्क्वेअर करतो. इकडे उरलेला आहे 1 इक्वल्स टू काय उरलेला आहे, पाय इंटू अंडर रूट ऑफ द L upon G उरलेला आहे. बाय स्क्वेअरिंग. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, बाय स्क्वेअरिंग टू बोथ साइड. बाय स्क्वेअरिंग तर आपण जर समजा स्क्वेअरिंग केलं तर 1 चा स्क्वेअर 1 विच इज इक्वल्स टू पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर इनटू अंडर रूट ऑफ द, यस अंडर रूट ऑफ द L upon G चा स्क्वेअर किती होतो, L upon G होतो. यस इथपर्यंत सर्वांना मान्य आहे. यस ओके त्याच्यानंतर आता आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, गौर से देखिए क्वेश्चन को. ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द लेंथ फाइंड आउट करना है सर हमें. किसका, हमारा नहीं, किसका, सेकंड पेंडुलम का. तो करिए फिर. हाँ सर मग काय करू आपण, हे जे L आहे ना सर याला आपण इथंच ठेवूया आणि G ला आपण इकडे शिफ्ट करूया. बस तेच करा. तर काय येणार आहे, देअरफॉर L इक्वल्स टू G ला जर समजा मी इकडे शिफ्ट केलं तर G वर जातो. अरे G इकडे डिवायडेशनला आहे. जर समजा मी वर शिफ्ट केलं इकडं LHS ला तर कुठे जाईल, इट गोज टू द न्यूमरेटर. त्याच्यानंतर पाय स्क्वेअर हा इकडे मल्टिप्लिकेशनला आहे, इकडे गेल्यानंतर डिवायडेशनला. म्हणजे या ठिकाणी आन्सर आलेला आहे L इक्वल्स टू G अपॉन पाय स्क्वेअर. तर या ठिकाणी पाय काय आहे, कॉन्स्टंट आहे. G काय आहे, यस ऑन दी सरफेस ऑफ द अर्थ. जर समजा आपण सरफेस ऑफ द अर्थ म्हणजे सरफेसच्या वर आपण फाइंड आउट करत असाल लेंथ ऑफ द सेकंड पेंडुलम किंवा अर्थच्या सरफेस वर जर आपण समजा लेंथ ऑफ द सेकंड पेंडुलम फाइंड आउट करत असाल तर ते कॉन्स्टंट आहे.
बट समजा आपण लेंथ ऑफ द सेकंड पेंडुलम आपण ऑन दी सरफेस ऑफ द अर्थ फाइंड आउट केलं, त्याच्यानंतर आपण चंद्रावर गेलो, बरोबर आहे, आणि मूनवर, चंद्र म्हणजे मून, ओके. तर त्या ठिकाणी मूनवर गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी जर सेकंड पेंडुलमची आपण लेंथ फाइंड आउट करत असाल तर ऑफकोर्स त्या ठिकाणी वेगळी येणार आहे. काय वेगळी येणार आहे रे? कारण की त्या ठिकाणी ग्रॅव्हिटी अलग आहे, ओके, ग्रॅव्हिटी चेंज आहे, त्याच्यामुळे वेगळी येणार आहे. यस, सर्वांना अंडरस्टँड झालंय कन्सेप्ट? येस सर. येस सर. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचंय दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर द लेंथ ऑफ द सेकंड पेंडुलम. यस, त्याच्या खाल्ल्या दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर this is final expression for length of the second pendulum. ओके, चला ठीक आहे, 2 मार्काचा क्वेश्चन आपण या ठिकाणी सक्सेसफुली कव्हर अप केलेला आहे. याच्यानंतर आता आपलं एक छोटस डेरिवेशन बाकी आहे, म्हणजे आपले 2 डेरिवेशन बाकी आहेत. यस, टॉर्जनल अँगुलर एसएचएम चे, दॅट इज द अँगुलर एसएचएम अँड इट्स अ डिफरन्शियल इक्वेशन. त्याच्यानंतर दुसरे एक डेरिवेशन आहे टाइम पिरियड ऑफ द मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. यस, चला या ठिकाणी मी मीटिंगला एंड करतोय. त्याच्यानंतर लगेच तुम्हाला एक 30 सेकंदानंतर म्हणजे लगेच इमिडिएटली तुम्हाला जॉईन करायचंय. चला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या, अन्यथा काही घ्यायची गरज नाही, आज तुम्हाला हे भेटणारच आहे पीडीएफ. ओके, चला ठीक आहे, लगेच जॉईन करा. पुढच्या लेक्चर मध्ये आपलं हे संपलं पाहिजे रे बाबा, म्हणजे आज आपला चॅप्टर एंड झाला तर त्याच्यानंतर आपल्याला पुढचा जो चॅप्टर स्टार्ट करायचा आहे, पुढचा चॅप्टर तुम्हाला माहिती आहे कोणता आहे? मॅग्नेटिक मटेरियल नावाचा चॅप्टर आहे. आणि पुढचे जे 3 चॅप्टर आहेत, आपले पुढचे 3 चॅप्टर एका 10 दिवसामध्ये एंड होणार आहेत, कारण की या चॅप्टर मधला बऱ्याच पैकी जो पोर्शन आहे तो डिलीट झालेला आहे 25% सिलेबस मध्ये. ओके, तर काळजी करायची आवश्यकता नाहीये, म्हणजे 25 ऑक्टोबर पर्यंत आपला 8 चॅप्टर टोटल कम्प्लीट होणार आहे. यस, आपला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड नावाचा चॅप्टर बाकी आहे, तो आपण सगळ्यात शेवटी घेऊया. सगळ्यात शेवटी म्हणजे यस 10 ऑक्टोबर नंतर आपण त्याला सुरुवात करूया, 5 दिवसामध्ये त्याला आपण एंड करूया. म्हणजे 15 ऑक्टोबर पर्यंत आपले 8 चॅप्टर एंड होतील. आणि लॉक टेबल 15 ऑक्टोबर पर्यंत, ओके, आज 1 ऑक्टोबर आहे, तर 15 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला टाइम आहे. 15 ऑक्टोबर पर्यंत व्यवस्थित लॉक टेबलचे व्हिडिओ बघा, काही बी करा. यस, बट लॉक टेबल सर्वांना आलाच पाहिजे. यस, डायरेक्टली, कारण की मी लॉक टेबल शिकवत बसणार नाही. लॉक टेबल शिकवत बसला, कारण लॉक टेबल शिकवणं हा 11वीचा कन्सेप्ट आहे. जर समजा आता लॉक टेबल घेतला तर तुमचे न्यूमेरिकल कव्हर अप होणार नाही. मग त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी आतापासून सांगत आहे, तुमच्याकडे 15 दिवस आहेत, 15 दिवस लागा तयारीला. यस, चला आपण म्हणतो ना मराठीमध्ये, हा होऊ द्या खर्च, बस हो द्या. चला लगेच जॉईन व्हा रे, एक 5 सेकंदानंतर. हा, इमिडिएटली एंड करतोय मीटिंगला.